छात्रों की गुंज कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यात थोड्याच वेळात तरुणाईशी संवाद साधणार। पुण्यातील SSPMS ग्राउंडवर कार्यक्रमाचं आयोजन। काँग्रेसच्या छात्रों की गुंजला भाजपकडून वंदे मातरम कार्यक्रमाने प्रत्युत्तर। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सामूहिक वंदे मातरम गायनाचं आयोजन। राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधी प्रतिबंधात्मक आदेश। विद्यापीठ वसतिगृह परिसरात राजकीय नेत्यांना मज्जाव। पुढील 4 दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार। राहुल गांधींच्या छात्रों की गुंज कार्यक्रमावरून राजकारण तापलं। पैसे देऊन विद्यार्थी आणले जात असल्याचा भाजपचा आरोप। पेड कॅम्पेन राबवलं जात असल्याचा टोला। तर फेक व्हिडिओ पसरवण्यात भाजपचा हातखंडा। सतेज पाटील यांचा पलटवार। पुण्यात काँग्रेसनं ठरवून गोंधळ घातला। पुण्यातील राडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आरोप। काँग्रेसच्या कार्यक्रमाला येण्यासाठी पैसे दिले। नवनाथ बन यांनी पुराव्यासह आरोप केल्याचंही विधान। राहुल गांधी देशाचे नागरिक नाहीत का? कार्यक्रम उधळून लावण्याची भाषा कसली करता? अभाविपच्या गोंधळावरून राऊतांचा हल्लाबोल। राहुल गांधी लोकप्रिय नेते, पैसे देऊन माणसं आणण्याची गरज नाही। राऊतांचं भाजपला प्रत्युत्तर। राज्यातील अंगणवाडीत मुलांना निकृष्ट शालेय पोषण आहाराचा पुरवठा। झी24 तासच्या हाती पोषण आहाराच्या नमुन्यांचा अहवाल। पोषण मुलांचं की ठेकेदारांचं? सवाल उपस्थित। मुख्यमंत्र्यांकडून झी24 तासच्या बातमीची दखल। पोषण आहार टेंडर प्रकरणाची सखोल चौकशी करणार। दोषींवर कठोर कारवाई करण्याचीही ग्वाही। नवी मुंबईतील शासकीय कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दांडी। शिंदेंच्या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा। गेल्या आठवड्यातही विकास प्रकल्पाच्या ऑनलाईन लोकार्पण कार्यक्रमात शिंदेंची अनुपस्थिती ठरली होती चर्चेचा विषय। आपण कायद्याच्या चौकटीत राहून शिवसेनेबाबत निर्णय दिला। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया। युक्तिवाद म्हणजे कोर्टाचा निर्णय नसतो। राऊतांना टोला। सोन्या चांदीच्या भावात पुन्हा वाढ। सोन्याच्या भावात 2300 रुपयांची वाढ, तर चांदीचा भाव 2,56,500 रुपयांवर।